नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल साबुदाण्यामध्ये दही घालून ही कुठली रेसिपी, पण आता बघा लवकरच आषाढी एकादशी येत आहे की नाही, मग त्याच्या स्पेशल ही रेसिपी असणार आहे बरं का. अगदी तोंडाला चव येणारी आणि परफेक्ट अशी रेसिपी असणार आहे बरं का. बिलकुल तुमची ही रेसिपी बिघडणार नाही. चला मग ही नेमकी रेसिपी कशी केली ते वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. चला मग सुरुवातीला इथं घेतलेला आहे साबुदाणा. तर एका भांड्यामध्ये सुरुवातीला 1 कप इतका घेतला आहे साबुदाणा, निवडून घ्यायचा आहे बरं का. आणि नंतर अर्धा कप, एकूण 1.5 कप इतका साबुदाणा घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी घालूयात, कारण साबुदाणा आपल्याला सुरुवातीला धुवून घ्यायचा आहे. हलक्या हाताने साबुदाणा हा चोळून घेऊयात आणि जे वरती एक्स्ट्राचं जे पाणी पांढरं निघतं का ना, ते आपल्याला काढून टाकायचं आहे. असं करून आपल्याला 2 वेळा हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. साबुदाण्यातलं पूर्णपणे काढून पाणी घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दही. आपण साबुदाणा हा बघा 1.5 कप घेतला होता, त्याच्यासाठी अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे बरं का. दही आंबट जास्त घ्यायचं नाही. आता जर दही तुम्हाला वापरायचं नसेल तर 1 लिंबाचा रस तुम्ही वापरू शकता. तो पुढे वापरू शकता. मग इथे दही नाही वापरला तरीसुद्धा चालेल. पुढे कुठे वापरायचं तुम्हाला सांगतेच. दही घातल्यानंतर ना ह्या साबुदाण्यामध्ये चांगल्या प्रकारे असं मिसळून घ्यायचं आहे बघा. साबुदाणा भिजत घालतानाच दही घालायचं आहे बरं का. आणि आता इथं घेतलेलं आहे अर्धा कप इतकं पाणी. सुरुवातीला पाव कप इतकं पाणी घालून मिसळून घेतलं. आणखीन आपल्याला पाणी लागेल म्हणून आणखीन पाव कप इतकं पाणी घातलं. एकूण 1 कप इतकं पाणी घातलं. म्हणजे साबुदाण्याच्या वर असं पाणी यायला हवं बघा. म्हणजे आपला साबुदाणा हा चांगल्या प्रकारे ना भिजला जातो म्हणून. आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आपण एक 3 ते 4 तासानंतर पाहणार आहोत. तुमच्याकडे अगदी वेळ असेल मग रात्री झोपण्यापूर्वी हा साबुदाणा भिजत घालू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्याचा पदार्थ करू शकता. तोपर्यंत इथं बघा मी बटाटे उकडून थंड करून घेतलेत आणि ह्याच्यावरची ना सालं काढून घेत आहे. आता बटाटे इथं मध्यमच आकाराची 5 इतकी घेतलीत बघा. आता लवकरच आषाढी एकादशी येत आहे की नाही, आणि एकादश म्हणली की सगळ्यांचाच उपवास असतो. अगदी घरातनं लहान मोठ्यापासून ते थोरांपर्यंत सगळ्यांचा उपवास असतो बघा. मग आज उपवास स्पेशल आज आपण काय करत आहोत माहिती आहे का, म्हणजे तेल न वापरता अगदी 2 चमचे तुपामध्ये ना हे उपवासाचे आप्पे करणार आहोत. त्याचबरोबर साबुदाणा वडासुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे, अगदी छान कुरकुरीत असा. पण बरेच जणांचं कसं होतं, वडा हा तेलकट होतो, बऱ्याच तेलातला असतो, त्याच्यामुळे खात नाहीत. म्हणून आज आपण तुपातले सुद्धा आप्पे करणार आहे. ते पुढे दाखवतेच. तर इथं बघा घेतलेली सर्व बटाटे ही खिसून बाजूला ठेवलीत. तोपर्यंत इथं शेंगदाणे भाजून थंड करून घेतलेत बघा मी. आणि आता काय करायचे, ह्याच्यावरचे शेंगदाण्याचा साल काढून घेतला तरी चालेल, पण इथं मी काढून घेणार नाही बघा, कारण ते सुद्धा पौष्टिक साल असते, त्याच्यामुळे काढायचे नाही. सर्व शेंगदाणे मिक्सर जारमध्ये काढून घेतलेत आणि भरड दरदरीत असे वाटून घेतलेत. आता एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवलेत. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 इतके हिरव्या मिरच्या घातल्यात आणि मिक्सरला वाटून घेतल्यात. आता तुमच्याकडे जर उपवासाचा ठेचा केलेला असेल तो इथे वापरू शकता. हिरवी मिरची बारीक चिरून चिरून वापरू शकता, पण इथे मिरची बारीक वाटून घेतली बघा, म्हणजे छान झणझणीत असा वडा होतो. आता आपण ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी ना चटणी करून घेऊयात. त्यासाठी इथं ओलं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी, खवून घेतलं आहे बघा, आणि अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतलेत, भाजून त्याच्यावरचे साल काढून घेतलेत. त्याचबरोबर इथं हिरवी मिरची 2 वापरल्यात, चवीनुसार मीठ घातलं आहे. सुरुवातीला मिक्सरला भरड असं वाटून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी घालून जमेल ती इतकी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे. बघा इथं उपवासाला खाल्ली जाणारी इथं आपली ही उपवासाची चटणी तयार झाली. अगदी उपवासाला जर तुमच्याकडे जिरे किंवा अद्रक, बरेच जण कोथिंबीरसुद्धा वापरतात. आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. आता आमच्याकडे तर ते उपवासाला खात नाहीत म्हणून इथं मी वापरलेलं नाही. तयार चटणी एका वाटीमध्ये काढून घेतले. त्याचबरोबर थोडंसं पाणी घालून चटणी पातळ केले. जर तुम्हाला चटणीला फोडणी द्यायची असेल ना, थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे आणि कढीपत्त्याचे तर देऊ शकता, पण बिना फोडणीची पण चटणी चांगली लागते. आता इथं मी 3 तासानंतर पाहत आहे. साबुदाणा चांगला इथं भिजलेला आहे बघा. म्हणजे का नाही असं दाबून बघायचं, अगदी पूर्णपणे साबुदाणा हा मॅश व्हायला हवा, म्हणजे समजायचं साबुदाणा हा आपला चांगला भिजलेला आहे. भिजवलेला साबुदाणा आता मोठ्या एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा. अगदी तुमच्याकडे वेळ असेल तर 4-5 तास जरी साबुदाणा हा भिजत ठेवला तरीसुद्धा चालेल. पण इथं बरोबर मी 3 तासानंतर पाहिलेला आहे साबुदाणा चांगल्या प्रकारे भिजला आहे, मस्त मोकळा झाला आहे बघू शकता इथे. आता आपण हे जे उकडून थंड करून घेतले होते बटाटे आणि मग बघा खिसून घेतले होते का नाही, सर्व बटाटा खिसलेला इथं घातलेला आहे. त्याचबरोबर इथं ठेचासुद्धा आपण मिरच्यांचा करून घेतला होता बघा. आता तिखट आम्हाला आवडतं म्हणून इथं सर्व हा मिरचीचा ठेचा मी वापरत आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. मग घालायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ, साधारण एक अर्धा चमच इतकं घातलं आहे बघा. आणि मग भरडस आपण शेंगदाण्याचं कूट केलं होतं बघा, ते सुद्धा इथं संपूर्ण घालत आहे. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं, आपल्याला मळून घ्यायचं बरं का. हातानेच मळून घेऊयात म्हणजे छान असा ह्याचा एक गोळा होतो बरं का. म्हणजेच की सर्व हे छान एकत्र होतं हाताने मळून घेतल्यामुळे. आपण साबुदाणा भिजवत असताना ह्याच्यामध्ये दही घातलं बघा. तुम्ही कधी दही ह्याच्यामध्ये वापरलात का मला नक्की सांगा, कारण आज आपण हे आप्पे आणि साबुदाणा वडा करत आहोत.
आता दही घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का, जे आपले आप्पे होणार आहेत, शिवाय आपला जो वडा होणार आहे तो आंबूस लागतो, चवीला एक नंबर लागतो बघा खरंच. आणि जर तुम्हाला सांगितलं दही जर साबुदाणा भिजत घालताना तुम्ही घातलं नसेल किंवा नसेल घालायचं, तर इथं एक लिंबाचा रस पिळून घ्या, त्याच्यामुळे चटपटीत अशी चव येते आपल्या वड्यांना. खरंच खूप छान लागतो मग वडा खायला, आणखीनच चवीला भारी लागतो. दही मात्र साबुदाणा भिजत घालत असतानाच घालायचं, आत्ता इथे घालायचं नाही बरं का, नाहीतर हे पातळ होईल. साबुदाणा दह्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे छान आंबूस साबुदाणा होतो, त्याचे हे आप्पे किंवा वडे चांगले होतात. आता छोटे छोटे इथं गोळे करून घ्यायचे आहेत, कारण इथं बघा आप्पे पात्र जे आहे ना त्या मापाचे इथं हे असे गोळे करून घ्यायचे आहेत बघा, छोटे छोटे अगदी सहजपणे करायला येतात. हाताला तेल तूप लावण्याची गरज नाही बघा. लिंबा एवढे चांगले असे गोळे करून घेत आहे. अगदी एका हाताने सहजपणे होतात, किंवा तुम्ही दोन्ही हातामध्ये केलात तरी सुद्धा छान होतो. बघू शकता हा वडा. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर वापरायची असेल तर वापरू शकता, पण हिरव्या मिरचीमुळे का नाही हे चवीला छान लागतात बरं का. आता मस्त फटाफट इथं सगळे हे मी गोळे करून घेतलेत. आप्पेपत्राचे खण हे 12 होते ना, म्हणून इथं 12 करून घेतलेत. आणि उरलेले ह्याच्यामध्ये का नाही मी इथं वडे करून घेत आहे. वडे करण्यासाठी काय जरा मोठा गोळा घ्यायचा आणि हातावरती असं थापून घ्यायचं बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अति जास्त जाड ठेवायचं नाही, नाही तर आतमधून जरा कच्चा राहतो, शिवाय तळायला सुद्धा बराच वेळ लागतो बरं का, आणि कुरकुरीतपणा येत नाही म्हणून. आता चला हे दोन्ही करून घेतले आहेत. आता आपल्याला हे गॅसकडे घेऊन जायचं आहे. तर गॅसवरती पात्र ठेवले, कारण हे आपण आप्पे करत असल्यामुळे. आणि ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं तूप घालून घेतले. तुम्ही तेल लावून घेतलात तरीसुद्धा चालेल, म्हणजे तेल ह्याच्यामध्ये घातलात तरी चालेल. पण बरेच जण डाईटवर असतात जे की तेल खात नाहीत, मग तुम्ही तूप लावून हे आप्पे भाजून घेऊ शकता. मग काय आपण जे केलेले वडे होते ना साबुदाण्याचे, ते ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे तसे, आणि मस्त बारीक गॅसवरती ना आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा आतमधले जे असतात जे जरा ना लवकर भाजले जातात, त्याच्यामुळे ते जरा लवकर पलटी करायचे आणि मग बाहेरचे असे पलटी करून घ्यायचे आहेत. सर्वकडनं ना चांगल्या प्रकारे भाजायला हवेत बघा हे, म्हणजे कुठेच कच्चे राहायला नको ना, म्हणून गॅस बिलकुल पण तुम्हाला वाढवायचा नाही. मध्यम आचेवरती किंवा गॅस बारीक करूनच तुम्हाला भाजायचे आहेत, तरच हे खायला खूप छान कुरकुरीत वरनं क्रिस्पीपणा येतो बघा. मस्त तांबूस रंग होईपर्यंत भाजायचे आहेत. तुम्हाला वाटलं तर आणखीन वरून 1-2 चमचा तूप घातलात ना, मस्त लालसर कलर येण्यासाठी, तुम्हाला जर आणखीन आवडत असेल तर घालू शकता. आणि आतमधले आप्पे बघा सारखे अलटी पलटी करून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे हे भाजले. आता हे काढून घेऊयात. आणि बाहेरचे बघा अजून भाजले नाहीत, म्हणजे जे जरा जास्तच कच्चे वाटतात ना ते आतल्या बाजूला ठेवलेत बघा, आणि मस्त भाजून घेऊयात. असे चांगले तांबूस होईपर्यंत आप्पे भाजून घ्यायचे आहेत बरे काही. बऱ्याच जणांना बघा साबुदाणा वडा हा आवडतो, पण तेलकट होतो, शिवाय तेलामध्ये तळून काढल्यानंतर त्या उरलेल्या तेलाचं काय करायचं हे सुद्धा सुचत नाही, कारण भरपूर अशा तेलामध्ये वडा तळावा लागतो. मग तुम्ही ही ट्रिक वापरून ना हे वडे करू शकता बरे का. म्हणजे अगदी 2 चमचे तेलामध्ये किंवा तुपामध्ये चांगले हे फ्राय होतात. फक्त जरा हे फ्राय होण्यासाठी वेळ लागतो, बाकी दुसरं काही नाही. बघू शकता अगदी किती मस्त रंग आलेला आहे. आणि चांगलंच मी बारीक गॅसवरती सारखं अलटी पलटी करून घेतलेत बघा, म्हणजे ह्याला वरून कुरकुरीतपणा येईल का नाही, म्हणजे तुम्हाला हे कुठे कच्चे आहेत असे जरासुद्धा वाटत नसेल बघा. अगदी असे छान भाजून घेतले. आता हे आप्पे आपले तळून झाले, आणि आपण वडेसुद्धा केले होते बघा, ते सुद्धा तुम्हाला तळून दाखवते. तर गॅसवरती तेल चांगलं गरम व्हायला ठेवले बघा. तेल चांगलं गरम पाहिजे बरं का, आणि हा वडा तेलामध्ये सोडल्यानंतर चांगला सेट झाला मगच पलटी करायची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडे तळण्यासाठी तेल चांगलं गरम असावं. बऱ्याच जणांचा वडा हा तेलामध्ये टाकल्यानंतर फुटतो, शिवाय तेलकट होतो. तेल जर तुमचं गरम झालं नसलं तर मग तेल आतमध्ये वड्याच्या शिरतं, मग वडा हा आपला फुटला जातो, शिवाय तेलकटसुद्धा होतो. वडे तळून झाले की खाली काढून घेऊयात. सर्व इथं वडे ना मी तळून घेतलेत बघा. आणि इथं बघा मस्त आपण केलेले साबुदाण्याचे हे आप्पे, त्याचबरोबर आपण केलेली ही चटणी. तुम्ही वरून तर हे आप्पे बघितलाच, आता तुम्हाला एक मोडून दाखवते. आहा बघा काय गरमागरम आहे, आणि ह्या चटणीसोबत एक नंबर लागतो. आषाढी एकादशीनिमित्त तुम्ही नक्कीच हे वडे करू शकता. शिवाय इथं आपण हे तळून घेतलेले बघा मस्त साबुदाणा वडा अगदी मस्त झालेले आहेत बघू शकता. ह्या चटणीसोबत एक नंबर खायला लागतात. बरेच जण दह्यासोबतसुद्धा खातात, तुम्ही दहीसोबतसुद्धा खाऊ शकता. आणि आवाज ऐका आहे का नाही कुरकुरीत. आणि तुम्हाला वरून बघूनसुद्धा समजत असेल वडा हा आपला तेलकटसुद्धा झालेला नाही बघा. आणि ह्याच्यामध्ये दही वापरल्यामुळे चवीला एक नंबर लागतो. ह्या पद्धतीत एकदा नक्की करून बघा. तुम्हाला बघा तेल न वापरता आप्पे दाखवले, आणि हे परफेक्ट साबुदाणा वडे दाखवले. दोन्ही प्रकार कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय.